नमस्कार, आयकॉन महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे। दरवर्षी 22 जुलै रोजी अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अमरावती शहरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केले जाते। आज अजितदादा पवार आपल्यात नाही आहे, परंतु विकासाच्या प्रत्येक पावलावर अजितदादांच्या कामांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही। त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत राज्याचे नेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीचा समावेश राष्ट्रपुरुष व थोर व्यक्तींच्या अधिकृत जयंती कार्यक्रमांमध्ये केला आहे। तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त बुधवार दिनांक 22 जुलै ते सोमवार दिनांक 27 जुलै 2026 या कालावधीत जनसेवा सप्ताह निमित्ताने लोकोपयोगी व समाजहिताचे विविध कार्यक्रम हाती घेऊन राबविण्यात येणार आहेत। या अंतर्गत येत्या रविवार दिनांक 26 जुलै 2026 रोजी अमरावती येथे वर्ष 2026 मधील 10वी-12वीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या गुणवंत यशवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा स्थानिक श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन मोर्शी रोड अमरावती येथे सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आलाय, अशी माहिती शोध प्रतिष्ठान अमरावतीचे अध्यक्ष यश सुलभा संजय खोळके यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे। यावर्षी स्वर्गीय अजितदादा पवार यांची जयंती समर्पण, सेवा आणि संकल्प या भावनेतून साजरी होत असून अमरावतीच्या आमदार सौ सुलभाताई खोळके यांच्या संकल्पनेतून शहरात ग्रीन अमरावती ही संकल्पना राबवून 25,000 वृक्ष लागवड हा पर्यावरण संवर्धनाचा उपक्रम हाती घेण्यात आलाय। पर्यावरण संवर्धन व आरोग्याचे संरक्षण होण्याकरिता एक लोक चळवळ निर्माण करण्याचा संकल्प या माध्यमातून करण्यात आलाय। शहरातील वृक्ष लागवड अभियानाचा शुभारंभ 22 जुलै रोजी शासकीय ITS संस्था अमरावती येथून करण्यात येणार असून त्यानंतर जनसेवा सप्ताह अंतर्गत शहरात 25,000 वृक्ष लागवड अभियान मोठ्या प्रमाणात राबविले जाणार असल्याची माहिती सुद्धा पत्रकार परिषदेतून देण्यात आली आहे। पत्रकार परिषदेत माहिती देताना शोध प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री यश सुलभा संजय खोळके यांनी सांगितले की गेल्या वर्षी सुद्धा अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त 10वी-12वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा अभूतपूर्व सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता। त्या कार्यक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला। 10वी व 12वीची परीक्षा हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनाला नवे वळण देत असून येथूनच खरी उच्च शिक्षणाची व करिअरची दिशा मिळते। म्हणून वर्ष 2026च्या 10वी-12वीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांनी मिळविलेलं सुयश हे त्यांच्या जिद्द, मेहनत व परिश्रमाचे फलित असून त्यांचा सत्कार करून प्रोत्साहित करणं हे समाजाचं कर्तव्य आहे। याच उदात्त भावनेतून सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला असून एका महिन्यापासून जय्यत तयारी करण्यात आली असून शोध प्रतिष्ठानच्या आवाहनाला प्रतिसाद देत अमरावती महानगरातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांकडून 75%हून अधिक गुण प्राप्त विद्यार्थ्यांची यादी प्राप्त करण्यात आली आहे। तसेच परिचित व्यक्तीकडूनही त्यांच्या भागातील विद्यार्थ्यांची नावे सुचवण्यात आली असल्याने बहुसंख्य गुणवंत विद्यार्थ्यांचे नाव नोंदणी करण्यात आली आहे। तसेच त्यांना कार्यक्रमासंदर्भातही कळविण्यात आलं असून कार्यक्रमस्थळी सुद्धा गुणवंत विद्यार्थ्यांच्या नाव नोंदणीसाठी स्टॉल लावण्यात येईल। या सोहळ्यामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांना आकर्षक भेटवस्तू, प्रशस्तीपत्र तसेच वृक्ष देऊन गौरविण्यात येणार असून भविष्यातील शैक्षणिक वाटचाल व शिक्षणाच्या नवनवीन संधी याबाबत सुद्धा मान्यवरांचं मार्गदर्शन लाभणार आहे। वर्ष 2026 मधील इयत्ता 10वी व 12वीतील 75%हून अधिक गुण संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी तसेच त्यांच्या पालकांनी या सत्कार सोहळ्याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन शोध प्रतिष्ठान अमरावतीचे अध्यक्ष यश सुलभा संजय खोळके यांनी पत्रकार परिषदेतून केलं आहे। पत्रकार परिषदेला शोध प्रतिष्ठानचे अध्यक्ष यश खोळके यांच्या समवेत मनपा स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अमरावती शहराध्यक्ष प्रशांत डवरे, माजी महापौर ॲडव्होकेट किशोर शेळके, मनपा महिला व बालकल्याण सभापती ममताताई आवारे तसेच मनपा नगरसेवक चंदू खेळकर, प्रशांत उर्फ गुड्डू धर्माळे, प्रमोद महल्ले, मनीष बजाज, रतन डेंडुले, मिनल योगेश सवई, अर्चना मनीष पाटील, माजी नगरसेवक भूषण बनसोड, ॲडव्होकेट सुनील बोळे, भास्करराव ढेवले, किशोर भुयार, किशोर देशमुख, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहराध्यक्ष ऋतुराज राऊत, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष संकेत बोके, आकाश हिवसे, अभिषेक हजारे, अभिमन्यू तायवाडे, जयेश सोनोने, मनीष पाटील आदींसह सर्व सहकारी प्रामुख्याने उपस्थित होते।
पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं आहे की दिवंगत लोकनेता अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीद्वारा साजऱ्या होणाऱ्या जनसेवा सप्ताहाअंतर्गत कार्यकर्ता स्तरावर सुद्धा प्रभागामध्ये सेवाभावी उपक्रम राबविण्यात येणार आहे, ज्यामध्ये 22 जुलै रोजी मनपा स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर यांच्या प्रभाग क्रमांक 10च्या वतीने जुना बायपास मार्गस्थित सखामंगलम येथे भव्य रक्तदान शिबिर तसेच मनपा महिला व बालकल्याण सभापती ममताताई आवारे यांच्या वतीने महिलांना शिलाई मशीन वाटप कार्यक्रम, त्यानंतर शासकीय ITI परिसर येथे वृक्षारोपण कार्यक्रम, सायंकाळच्या सत्रात PDMC परिसरात रुग्ण व नातेवाईकांकरिता भोजन वाटप कार्यक्रम, 23 जुलै रोजी चिलम छावणी तपोवन 23 जुलै रोजी चिलम छावणी तपोवन रोड तसेच अंबापेठ येथे ST बस NCMC कार्ड शिबिर तसेच PDMC रुग्णालयात स्नेहभोजन कार्यक्रम, 24 जुलै रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात फळवाटप, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे भोजन वाटप कार्यक्रम होणार आहे। तर 25 जुलै रोजी श्री संत सांस्कृतिक भवन अमरावती येथे शासनाच्या वतीने महाराजस्व अभियान राबविण्यात येईल। याच शृंखलेत महेंद्र कॉलनी परिसरात आरोग्य तपासणी शिबिर, तर 26 जुलै रोजी गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा, 27 जुलै रोजी विलासनगर स्थित स्मशानभूमी येथे भव्य वृक्ष लागवड अभियान तसेच मृगेंद्र मठ अंबागेट येथे भव्य रक्तदान शिबिर तसेच युसुफ पॅलेस वलगाव रोड येथे राशन कार्ड शिबिर व ST बसने प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी NCMC कार्ड शिबिर राबविण्यात येणार आहे। या संपूर्ण कार्यक्रमाप्रसंगी वृक्षारोपण व वृक्षरोपटे वाटप सुद्धा केले जाणार असून कार्यकर्ता स्तरावर सुद्धा वृक्षारोपण कार्यक्रम, रुग्णांना फळ वाटप कार्यक्रम, चित्रकला स्पर्धा अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आलं असल्याचं सुद्धा पत्रकार परिषदेतून सांगण्यात आलंय। 25,000 हे सिटी बोलते आम्ही जिल्ह्यातला नाही, हे सिटीतलं तिथे ओपन स्पेस आहे। आपण आतापर्यंत जवळजवळ केलेल्या आहेत, त्यामध्ये लागतं आता तिथे सुरक्षेची व्यवस्था नाही, तिथे फ्रीगार्ड जिथे उपलब्ध होईल काही फ्रीगार्ड सुद्धा आपण उपलब्ध करून देणार आहोत। फ्रीगार्ड जिथे उपलब्ध होईल अशा ठिकाणी सुद्धा मेन रोडला किंवा डिवायडरमध्ये पण आता सगळे जागा चेंज होणार आहे। तुम्हाला डिसिजन काम दोनच्या दिवसात चालू होईल, पूर्ण डिवायडरला पण आपण आपल्याकडून त्याचा संगोपनाची प्रक्रिया समोर कोण घेणार आहे? नाही, मी आधीच बोललो तुमच्या पक्ष असेल तर संगोपना जिथं संगोपन होऊ शकते आणि संगोपनाच्या जबाबदारीसह आपण वृक्षारोपण करणार आहोत, तुम्ही आधीच केला आणि याच्या आधी सुद्धा आपण तिथं केलं। तुम्ही जर येऊन म्हणजे मी आता बाकीचे सांगतील, परंतु मी जिथे झाडं लावलेली आहेत